ठीक. हॅलो फ्रेंड्स, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जनरल सोल्युशन आणि प्रिन्सिपल सोल्युशनचे एक्झाम्पल्स केले होते. आता आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगल ह्या त्याच टॉपिक मधल्या नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सोल्युशन ऑफ ट्रायंगल सुरुवात करण्याआधी आपण काही नवीन पॉइंट बघणार आहोत. पहिला पॉइंट आहे पोलर कोऑर्डिनेट्स. सो व्हॉट आर पोलर कोऑर्डिनेट्स? त्याच्या आधी आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहे काय की हा समजा y ऍक्सिस, हा x ऍक्सिस x y, समजा पॉइंट आहे p x, y. तर त्यावेळेस आपण काय करतो की x ऍक्सिस वर x डिस्टन्स जातो, y ऍक्सिस वर y डिस्टन्स जातो आणि तो पॉइंट फिक्स करतो p x, y. त्याला जर मी ओरिजिनला जोडलं तर ही जी काय रे बनते त्याला म्हणतात पोझिशन वेक्टर. काय म्हणलं जातं त्याला? पोझिशन वेक्टर. फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये आपण हे पाहिलेलं. हे डिस्टन्स जे आहे तुमचं ते किती आहे तुमचं y, हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे तुमचं x, आणि या पोझिशन वेक्टरनं पॉझिटिव्ह x ऍक्सिस सोबत जो अँगल केलेला आहे त्याला आपण म्हणूया थिटा. ठीक आहे. सो आता x आणि y हे कोऑर्डिनेट्स काय करतात तर त्या पॉइंटची पोझिशन फिक्स करतात. x आणि y हे कोऑर्डिनेट्स काय करतात तर त्या पॉइंटची काय करतात? पोझिशन फिक्स करतात. मग इथं पण काय म्हणतंय पोलर कोऑर्डिनेट्स म्हटल्यानंतर पोलर कोऑर्डिनेट्स पण काय करत असले पाहिजे? त्याची पोझिशनच 100% फिक्स करत असले पाहिजे. मग जर त्याची पोझिशन मला फिक्स करायची असेल तर ती वेगळ्या पद्धतीने. मग आता ही कार्टेशियन वाली ही अशी फिक्स केली जाते. पोलर कोऑर्डिनेट वाली कशी फिक्स केली जाते बघूया इकडं. आता इथून हा परपेंडिक्युलर असणार आहे, म्हणजे इथं किती डिग्री तुमच्याकडे? 90 डिग्री. सो इव्हेंच्युअली तुमचा जो ट्रायंगल PQR आहे इट इज राईट अँगल्ड ॲट Q. सो इफ इट इज राईट अँगल्ड ॲट Q देन वी कॅन से दॅट साइन थिटा. साइन थिटा म्हणजे हा थिटा. साइनचा फॉर्म्युला काय? अपोजिट अपॉन हायपोटेनस. सो अपोजिट साइड कोण आहे तुमच्याकडे? y, आणि हायपोटेनस ही लेंथ आपल्याला माहित नाही त्याच्यामुळे आपण ह्याला r म्हणूया. सो y बाय r. सो याच्यावर मी काय सांगतो, r भागिले इकडे गेला गुणिले होईल. सो y इज इक्वल टू r साइन थिटा. सिमिलरली मी कॉस थिटाचा फॉर्म्युला वापरतो. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय माझ्याकडे? ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. म्हणजेच काय? x अपॉन r. r परत इकडे गेला. सो x इज इक्वल टू r कॉस थिटा. परत एकदा मी काय म्हणतो की समजा मी काय म्हटलं की एक पॉइंट असा आहे, समजा हा पॉइंट आहे P जो काय असेल तो, ज्याचा ओरिजिन पासूनचा डिस्टन्स r आहे आणि तो पॉझिटिव्ह x ऍक्सिस सोबत थिटाचा अँगल करतो. पॉझिटिव्ह x ऍक्सिस सोबत किती अँगल करतो? थिटा अँगल करतो. तर r, थिटा हे सुद्धा त्याचे कोऑर्डिनेट्स होतात आणि ह्या कोऑर्डिनेट्सला काय म्हणलं जातं? पोलर कोऑर्डिनेट्स म्हणतात. कसले कोऑर्डिनेट्स म्हणतात? पोलर कोऑर्डिनेट्स. का तर r काय दाखवतोय? ओरिजिन पासूनचा डिस्टन्स, जे की इकडं पुढे किती असू शकतं, आणि थिटा दाखवतोय पॉझिटिव्ह x ऍक्सिस सोबतचा अँगल. मग समजा मला 30 डिग्री अँगल करणारा आणि 3 सेंटीमीटर डिस्टन्सवर असणारा पॉईंट पाहिजे. सो 30 डिग्री अँगल करणारी ही रे किती जाईल पुढे, पण किती सेंटीमीटरचं पॉईंट? 3 सेंटीमीटरचं पॉईंट आहे. सो ह्याला मी काय म्हणू शकतो? Q. डिग्री किती केलं? 30 डिग्री, आणि डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स किती आहे? 3 सेंटीमीटर, आणि अँगल किती केलं? 30 डिग्री. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड एज पोलर कोऑर्डिनेट्स, अँड दीज पॉइंट्स ऑल्सो सॅटिस्फाय और फिक्सेस द पॉइंट इन द कोऑर्डिनेट सिस्टम. सो आता जसं की मिलीमीटरचं मीटर करतो आपण, मीटरचं मिलीमीटर करतो, म्हणजे काय? एका मेजरिंग सिस्टम मधनं दुसऱ्या मेजरिंग सिस्टम मध्ये जातो. त्याच पद्धतीनं आता ह्या कोऑर्डिनेटचे पण सिस्टम आपल्याला चेंज करायचे. पहिला कुठला सिस्टम आहे? पोलर, आणि दुसरा कुठला आहे? कार्टेशियन. तर आपण पोलरचं कार्टेशियन करू शकतो आणि कार्टेशियनचं पण पोलर करू शकतो. सो आता आपण काय करूया? कन्व्हर्जन पोलर टू कार्टेशियन आणि कार्टेशियन टू पोल. समजा की आपल्याला पहिल्यांदा P, r, थिटा हे पोलर कोऑर्डिनेट्स दिलेत आणि आपल्याला विचारले त्यांनी की कार्टेशियन सांगा. सो पोलर दिलेत म्हणजे काय दिले? समजा हा पॉइंट आहे P, r, थिटा. तर हे डिस्टन्स किती आहे तुमचं? r. सो दिस इज युअर थिटा. व्हॉट वी हॅव टू फाइंड इज हे y आणि हे x शोधायचं आपल्याला. ठीक आहे.
सो तात्पुरतं मी ह्याला काय म्हटलं वाय आणि काय म्हटलं एक्स. सो अगेन मगाचाच फॉर्म्युला साइन थिटा, तो किती होणार तुमचा वाय बाय आर. सो वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. आणि दुसरा कॉस थिटाचा फॉर्म्युला आला तर काय म्हणतो तुमचा एक्स बाय आर. सो एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा. सो पॉइंट पी एक्स कॉमा वाय चे कोऑर्डिनेट्स काय मिळतील आपल्याला आर कॉस थिटा कॉमा आर साइन थिटा. सो आपल्याला दिलं काय होतं पहिल्यांदा आर कॉमा थिटा. आपण आता कशात गेलो एक्स कॉमा वाय मध्ये. ठीक आहे. सो दिस इज कन्वर्जन फ्रॉम पोलर टू कार्टेशियन. सो नाउ वी विल कन्वर्ट कार्टेशियन टू पोलर. म्हणजे आता हे दिलेत आपल्याला एक्स कॉमा वाय हे कार्टेशियन दिलेले आहेत. आपल्याला कन्वर्ट करायचे पोलर मध्ये. म्हणजे काय काय शोधायचं आपल्याला आर शोधायचं आहे आणि काय शोधायचंय थिटा शोधायचं आहे. दिलंय काय वाय आणि एक्स. सो वाय आणि एक्स जर दिला असेल तर एक हा कसला ट्रायंगल आहे तुमचा राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. सो राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय असते आर स्क्वेअर हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा झाला तुमचा आर. आता काढायचं आपल्याला थिटा. थिटा. सो थिटा आपण पहिल्यांदा शोधूया टॅन थिटा. टॅन थिटा दॅट इज वाय बाय एक्स. म्हणजे थिटा युजिंग वाय बाय एक्स. सो थिटा विल बी टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. ठीक आहे. सो थिटा टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स झाला. सो डिपेंड्स अपॉन हे तुमचा आन्सर कशात होईल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये तुमचं काय असणार आहे थिटा इज इक्वल टू पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स चा मॉड. थर्ड क्वाड्रंट मध्ये तुमचं काय आन्सर असणार आहे थिटा इज इक्वल टू पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ मॉड वाय बाय एक्स. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये तुमचा आन्सर काय असणार आहे थिटा इज इक्वल टू 2 पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ मॉड वाय बाय एक्स. हे एकदा ह्याच्या आधी आपलं झालेलं आहे तरी पण एकदा ही काय झाली तुमची रिव्हिजन. जनरल ट्रायंगल. सो समजा हा ट्रायंगल आहे ज्याचं नाव आहे आपल्याकडे ए बी सी. सो दिस अँगल इज ए, दिस अँगल इज बी, दिस अँगल इज सी. सो हा जो अँगल ए आहे त्याच्या समोरची जी साइड आहे त्याला म्हणतात स्मॉल ए. बी च्या समोरची साइड जी होईल ती साइड तुमची स्मॉल बी आणि सी च्या समोरची जी साइड होईल ती स्मॉल सी. आता ट्रायंगल मध्ये थोडंसं एक काम करूया. आता हे समजा ह्याचं नाव काय आहे ए बी सी आहे. ठीक आहे. ह्याचं नाव काय आहे हा ए आहे तुमचा, हा बी आहे तुमचा आणि हा सी आहे तुमचा. ठीक. इथून मी परपेंडिक्युलर टाकलं त्याला म्हटलं एच आणि मी इथे साइन सी शोधला. तर साइन सी चा फॉर्म्युला काय साइन सी म्हणजे काय अपोजिट अपॉन हायपोटेनस. सो अपोजिट किती आहे तुमचा एच, हायपोटेनस तुमचा बी. सो एच इज इक्वल टू बी साइन सी. सो सिमिलरली वी कॅन फाइंड हाईट इन दिस ऑल्सो. आणि इथं पण आपण ही हाईट शोधू शकतो युजिंग राईट अँगल ट्रायंगल. सो उभ्या हाईटला सी वापरायचं, या हाईटला बी वापरूया आणि ह्या हाईटला बी, ह्या हाईटला आपण ए वापरूया. ठीक आहे. सो नाव ह्याच ट्रायंगल मध्ये एक फॉर्म्युला आहे डेल्टा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल्स टू हाफ बेस इंटू हाईट. सो बेस कोण आहे तुमचा बी सी तो आला ए आणि हाईट काय घेतली आपण समजा ही हाईट घेतली सध्या एच. तर ह्याची आपण आताच व्हॅल्यू काढली बी साइन सी. ठीक आहे. ह्याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. दुसरा होईल एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी विल बी इक्वल्स टू हाफ बेस हा सी पकडूया. सी पकडला बेस तर हाईट ही घ्यायला लागेल तुम्हाला. आता ह्या हाईटच्या राईटला गेलो तर ह्या हाईटच्या राईटला अँगल बी आहे. साइन बी ची व्हॅल्यू किती होणार तुमच्याकडे साइन बी दॅट इज हा राईट अँगल आहे अपोजिट. दिस इज युअर एच, एच डॅश म्हणून एच अपॉन हायपोटेनस त्या समोरची साइड ए. सो एच बाय ए. सो इथला जो एच डॅश होईल तो किती होणार तुमचा ए साइन बी. सो सी घेतलं तर हा काय होईल ए साइन बी. इक्वेशन नंबर 2. ही झाली बेस आणि ही हाईट ए साइन बी. आता तिसरी हाईट आहे ही तिसरी हाईट याला म्हणूया आपण कॅपिटल एच. सो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी विल बी इक्वल्स टू हाफ. आता ही हाईट घेतल्यावर बेस आपल्याला काय घ्यायला लागेल बी आणि मग राईट अँगल ट्रायंगल हा वापरायला लागेल.
सो राईट अँगल ट्रायंगल BAC किंवा BA हा पॉइंट याला थोड्या वेळासाठी एक्स म्हणूया. BXA साठी साइन A विल बी इक्वल टू अपोजिट म्हणजे कॅपिटल H अपॉन हायपोटेन्युस 90च्या समोरची साईड किती आहे तुमची C. सो H इज C sin A. So this is C sin A. Equation number 3. So from equation 1, 2 and 3 we can state that half AB sin C is equals to half BC sin A is equals to half AC sin B. ठीक आहे. सो हाफ गॉट कॅन्सल्ड. हे सगळ्यांची व्हॅल्यू सेम आहे म्हटल्यावर आपण त्याला थोड्या वेळासाठी काय म्हणूया कॉन्स्टंट. ह्याला तिघांना मी ABC ने डिवाइड करतो तर काय येणार AB sin C अपॉन ABC इज इक्वल टू BC sin A अपॉन ABC इज इक्वल टू AC sin B अपॉन ABC. दॅट इज इक्वल टू अगेन K. सो AB कॅन्सल झाला, BC कॅन्सल झाला आणि AC कॅन्सल झाला. राहिले काय तुमचं sin C अपॉन C इज इक्वल टू sin A अपॉन A इज इक्वल टू sin B अपॉन B दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा जो फॉर्म्युला तयार झाला ह्याला म्हणतात साइन रूल. काय म्हटलं जातं याला साइन रूल किंवा साइन फॉर्म्युला. ह्याला आपण असं पण लक्षात ठेवू शकतो A बाय साइन A इज इक्वल टू B बाय साइन B इज इक्वल टू C बाय साइन C दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा याचा सर्कम सर्कल आणि ही झाली त्याची सर्कम रेडियस. सो इफ इट इज सो देन A बाय साइन A इज इक्वल टू B बाय साइन B इज इक्वल टू C बाय साइन A दॅट इज इक्वल टू 2R. आणि याचं उलट केलं समजा तर साइन A बाय A इज इक्वल टू साइन B बाय B इज इक्वल टू साइन C बाय C दॅट इज इक्वल टू 1 बाय ट्वाइस ऑफ R. कॅपिटल R म्हणजे कोण आहे सर्कम रेडियस. डिफरंट uses of sine rule. पहिला काय A by sin A is equals to B by sin B is equals to C by sin C is equals to 2R. So A is equals to 2R sin A, B is equals to 2R sin B, C is equals to 2R sin C. हा पहिला यूज करणार आपण याचा. दुसरा यूज काय बघा A by sin A is equals to B by sin B is equals to C by sin C. K थोड्या वेळासाठी बदलून ठेवा. ह्या दोघांचं रिलेशन घेतलं तर A by B is equals to sin A by sin B. B इकडे गेला sin A इकडे गेला आणि ह्या दोघांना जर एकत्र घेतलं तर B by C is equals to sin B by sin C. सो आपण याला असं पण वापरू शकतो असंही वापरू शकतो. आणि आता तिसरा प्रकार A by sin A is equals to B by sin B is equals to C by sin C is equal to आपण K म्हणूया. सो A is equal to K sin A, B is equal to K sin B and C is equal to K sin C. We can use like this also. Also fourth use sin A by A is equal to sin B by B is equal to sin C by C that is equal to K. So sin A is equal to AK, sin B is equals to BK, sin C is equals to CK. हे आपण याला असंही वापरू शकतो. So we will use like this. Anything we can use according to our required condition. Cosine rule. Cosine rule काय आहे? A square is equal to B square plus C square minus 2BC cos A. किंवा ह्याला असं म्हणू शकतो cos A
इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. हा पण फॉर्म्युला वापरू शकता तुम्ही किंवा हा पण फॉर्म्युला वापरू शकता. सो लेट अस प्रूव्ह दिस. ट्रायंगलला मी काय केलं, हे ह्या पद्धतीनं आणून ठेवलं. त्याच्यामुळे झालं कसं की हा पॉईंट आहे तुमचा समजा ए, हा पॉईंट आहे समजा बी, हा तुमचा सी, हा अँगल ए, हा अँगल बी, हा अँगल सी. हे जे डिस्टन्स आहे ते किती आता सी. त्यामुळे ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय सी, 0. ह्या ए चे कोऑर्डिनेट्स काय होतील 0, आणि बी चे कोऑर्डिनेट्स बघूया. बी साठी मला काय शोधायचं, हे एक डिस्टन्स शोधायचं आणि हे दुसरं डिस्टन्स शोधायचं. मला माहिती कोण आहे की हा समोरचा जो आहे ती साईड ए आहे, ही समोरची साईड जी आहे ओ ती सी आहे, आणि ही जी साईड आहे ती किती आहे बी आहे. मग ही साईड बी असल्यामुळं याचे कोऑर्डिनेट्स काय होतील बी, 0. आता मी हा जो अँगल आहे ए त्याच्यासाठी साइन ए वापरून बघतो काय होतं. सो साइन ए इज इक्वल्स टू अपोजिट. सो दिस इज माय वाय कोऑर्डिनेट. याला काय म्हणूया बीसीच म्हणूया, बी पी म्हणूया. सो बी पी अपॉन हायपोटेनस कोण आहे तुमचा सी. सो बी पी इज इक्वल टू सी साइन ए. आणि हे जे डिस्टन्स आहे त्याच्यासाठी मी कॉस ए वापरून बघतो. कॉस ए दॅट इज इक्वल टू, कॉसचा फॉर्म्युला काय ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. ऍडजस्टंट कोण आहे एपी. सो एपी अपॉन हायपोटेनस कोण आहे तुमचा सी. सो एपी इज इक्वल टू सी कॉस ए. सो हे जे डिस्टन्स आहे ते एक्स कोऑर्डिनेट आहे, हे जे डिस्टन्स आहे ते वाय कोऑर्डिनेट आहे. त्यामुळं बी चे जे कोऑर्डिनेट्स होतील ते काय होतील, बी चे कोऑर्डिनेट्स बघा इकडं, बी चे कोऑर्डिनेट्स होतील सी कॉस ए कॉमा सी साइन ए. ठीक आहे. सो आता मला बी चे कोऑर्डिनेट्स मिळाले, हे ए चे कोऑर्डिनेट माझ्याकडे आहेत आणि सी चे पण कोऑर्डिनेट माझ्याकडे आहेत. हा फॉर्म्युला आपण वापरूया. त्याच्या एलएचएस ला कोण आहे ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजेच कोण, ए डिस्टन्स कोण आहे हे तुमचं. सो दिस इज युअर बीसी स्क्वेअर, बीसीचा स्क्वेअर. सो डिस्टन्स फॉर्म्युलानुसार बीसीचा स्क्वेअर काय येईल तुमचा x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे बी मायनस सी कॉस ए, बी मायनस सी कॉस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस 0 मायनस सी कॉस सी साइन ए. सो 0 मायनस सी साइन ए ब्रॅकेटचा स्क्वेअर, याचं स्क्वेअर रूट आणि त्याचा परत स्क्वेअर आहे त्यामुळे हा स्क्वेअर रूट काय होईल तुमचा निघून जाईल. सो याचा स्क्वेअर हे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर. सो बी स्क्वेअर प्लस हा काय तुमचा सी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए मायनस 2bc कॉस ए प्लस 0. आता हा सी साइनच राहतो त्याचा स्क्वेअर काय होईल तुमचा सी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए. सो मी याच्यातून आणि याच्यातून काय कॉमन काढतो सी स्क्वेअर कॉमन काढतो. आतमध्ये काय राहील माझ्याकडं बी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए प्लस सी स्क्वेअर कॉमन काढला आतमध्ये राहिलं कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए. सो कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1. सो दिस विल बी इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इंटू 1 सी स्क्वेअर राहील मायनस 2bc कॉस ए. सो व्हॉट इज दिस, दिस इज युअर RHS. सो हेन्स प्रूव्ड. LHS वरून आपण काय प्रूव्ह केला RHS, and this is your cosine formula. So what are different types of cosine formula or different forms of cosine formula? They are cos A is equal to b square plus c square minus a square upon 2bc. Cos B is equals to c square plus a square minus b square upon 2ac. Cos C that will be equal to a square plus b square minus c square upon 2ab. आता लक्षात घ्या मी हा फॉर्म्युला लक्षात कसं ठेवणार. cos A ना तर a च्या पुढे कोण आहे b. सो b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर आणि b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर केल्यावर a चा स्क्वेअर b च्या पुढे c च्या पुढे a तो मायनस करायचा अपॉन 2 हे दोघांचा 2 करायचा म्हणजे 2bc. हे बघा cos B च्या पुढे कोण आहे c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर b स्क्वेअर परत एकदा मायनस होईल. बघा आता abc आपण सायक्लिक जाणार ए बी सी आपण कसं जाणार सायक्लिक जाणार. ए कडून बी कडे बी कडून सी कडून सी कडून ए कडे. मग कॉस बी बी च्या पुढे कोण आहे सी च्या पुढे ए च्या पुढे परत बी येणार पण तो मायनस होणार आणि अपॉन 2ac. कॉस सी च्या पुढे कोण आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab येणार. हे
टाईप आहे आपल्या फॉर्म्युला लक्षात ठेवायचे हे 3. हा पण एक इम्पॉर्टंट रूल आहे ज्याला आपण काय म्हणतो कोसाइन रूल म्हणतो. साइन रूल, कोसाइन रूल. आता आपण जाणार आहोत प्रोजेक्शन रूल. नेक्स्ट आहे आपल्याकडे प्रोजेक्शन रूल. A is equal to B cos C plus C cos B. आता याचा प्रूफ बघा. हा ट्रायंगल आहे आपल्याकडे, त्याचं नाव आहे A B C. ही समोरची साइड A, ही साइड B, ही साइड C. ठीक आहे. वरून मी काय केलं, एक परपेंडिक्युलर टाकला ज्याची नामकरण आपण असं करूया H. सो आता मी कशाची व्हॅल्यू करतो, कॉस सी ची व्हॅल्यू करतो. कॉस सी काय फॉर्म्युला होणार, ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. कॉसचा फॉर्म्युला काय, ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. सो ऍडजस्टंटला कोणती साइड आहे, ही. त्याला मग थोड्या वेळासाठी ए बी म्हणूया. ठीक आहे. सो बी सी अपॉन हायपोटेनस म्हणजे 90च्या समोरचा हायपोटेनस हा बी. सो बी सी इज इक्वल टू बी कॉस सी. सो बी कॉस सी ची व्हॅल्यू काय झाली तुमची बी सी. आता मी काय करतो, सी कॉस बी. मग त्यासाठी कॉस बी बघतो काय होतं, कॉस बी. कॉसचा फॉर्म्युला काय, ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. सो कॉस बी मध्ये हा ट्रायंगल येईल. ऍडजस्टंट कोण आहे तुमचा, ओ बी. त्याला ऑलरेडी नाव दिलेलं आहे आपण ए टी म्हणूया. सो ए टी कॉस सी टी सी अपॉन ठीक. कॉस बी ऍडजस्टंट बी टी अपॉन हायपोटेनस काय होणार तुमचा सी. सो बी टी इज इक्वल टू सी कॉस बी. मग आता बी कॉस सी प्लस सी कॉस बी आपण करून पाहूया. बी कॉस सी काय आलं आपल्याकडे, बी कॉस सी तर टी सी आलं, प्लस सी कॉस बी काय आलेलं आहे, सी कॉस बी तर बी टी आलेलं आहे. सो टी सी प्लस बी टी, टी सी प्लस बी टी दॅट इज इक्वल टू टोटल इक्वल तुमचा ए. सो दिस इज इक्वल टू बी सी दॅट इज इक्वल टू स्मॉल ए. सो दिस इज therefore from this a is equal to b cos c plus c cos b. हे प्रूव्ह झाले. सो हे फक्त ए साठीच नाही होत, तर ते कोणासाठी होतं, बी साठी पण होतं. सो बी इज इक्वल टू सी कॉस ए प्लस ए कॉस सी आणि सी इज इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस A. So these are formulas for projection rule. Next formula आहे आपल्याकडे हाफ अँगल फॉर्म्युले. काय हाफ अँगल फॉर्म्युला मध्ये, साइन ए बाय 2 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी. सो आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कॉस ए इज इक्वल्स टू कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. कॉस 2 थीटा इज इक्वल्स टू काय होणार 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. सो कॉस ए विल बी इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर ए. ठीक आहे. ए चा असेल तर इथे काय होईल तुमच्याकडे ए बाय 2. सो आता हा 1 याला इकडे घेऊ, त्याला तिकडे घेऊया, तर काय होणार तुमचा 2 साइन स्क्वेअर ए इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस ए आणि साइन स्क्वेअर ए इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस ए अपॉन 2. नंतर करूया अपॉन 2 चं. सो 2 साइन स्क्वेअर ए दॅट इज इक्वल टू 1 मायनस कॉस एचा फॉर्म्युला कोसाइन रूल आपल्याकडे काय बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2 बी सी. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर किती येते 2 साइन स्क्वेअर ए दॅट इज इक्वल टू 2 बी सी मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 बी सी. सो दिस इज 2 साइन स्क्वेअर ए
दॅट इज इक्वल्स टू ए स्क्वेअर. ए स्क्वेअरला आपण इकडे घेतला आणि यांच्यातून मायनस साईन कॉमन काढतो सगळ्यांच्यातून. तर मायनस साईन कॉमन काढलं काय येईल, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc अपॉन 2bc. सो हा जर बघितला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc म्हणजे हे काय झालं आपल्याकडे, ए स्क्वेअर मायनस बी मायनस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 2bc. सो दिस इज 2 साइन स्क्वेअर ए. सो साइन स्क्वेअर ए that will be equal to a square minus b square, a plus b minus c, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a minus b plus c अपॉन 4bc. हे काय झालंय तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असते, a प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस बी. a प्लस बी मुळे a प्लस बी मायनस सी झालं आणि मायनस मुळे मायनस झाला b आणि c झाला प्लस. ठीक आहे. सो साइन स्क्वेअर a दॅट विल बी इक्वल टू, आता ह्याला मी असं लिहितो ए प्लस बी प्लस सी मायनस 2c. ठीक आहे, मायनस 2c प्लस सी मायनस सी. आणि ह्याला काय लिहितो, ए प्लस बी प्लस सी मायनस 2b अपॉन 4bc. आता हा एस म्हणजे काय असते, सेमी पेरिमीटर. सेमी पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, सेमी पेरिमीटरचा एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी अपॉन 2, जे की आपण हिरोजच्या फॉर्म्युलामध्ये बघितलेले. सो ए प्लस बी प्लस सी दॅट इज इक्वल टू किती आला आपल्याकडे, 2s. सो ए प्लस बी प्लस सी किती झाला आपल्याकडे, 2s. सो साइन स्क्वेअर ए दॅट इज इक्वल टू 2s मायनस 2c आणि हा पण 2s मायनस 2b अपॉन 4bc. ह्याच्यातून 2 कॉमन निघला एक आणि ह्याच्यातून एक 2 कॉमन निघला म्हणजे बेदोन्ही किती झाले तुमच्याकडे 4. सो 4 इंटू एस मायनस सी इंटू एस मायनस बी अपॉन 4bc. 4शी 4 काय झालं आपल्याकडे, कॅन्सल. काय काय राहिलं, साइन स्क्वेअर ए विल बी इक्वल टू एस मायनस सी एस मायनस बी अपॉन bc. सो साइन ए काय होणार तुमच्याकडे, साइन ए दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एस मायनस बी एस मायनस सी अपॉन bc. मग साइन बी काय होईल तुमच्याकडे, साइन बी दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एस मायनस, आता ए च्या पुढे बी आणि सी घेतो इकडे आपण, तर बी च्या पुढे काय घेणार, सी आणि ए. सो एस मायनस सी एस मायनस ए अपॉन ए सी आणि साइन सी बाय 2 ए बाय 2 बी बाय 2. हा बाय 2 ला विसरून गेलो आपण, बाय 2 बाय 2 बाय 2 बाय 2 आणि बाय 2. साइन c by 2 will be equal to under root of s minus a s minus b upon ab. So these are for formula, half angle formula of sin a by 2 sin b by 2 and sin c by 2.